Hello dear students, today we are going to learn a very interesting and important lesson from your environmental studies textbook, and that is lesson number 21, Public Services for Community Life. Now children, can you tell me which picture is this? Yes, this is water tank. This picture is of water tank. Now, what is the use of water tank? या वॉटर टँकचा काय यूज आहे? वी गेट ड्रिंकिंग वॉटर फ्रॉम हिअर. आपल्याला पिण्याचं पाणी या वॉटर टँकमधून मिळत असतं. या वॉटर टँकमध्ये लॅक्स ऑफ लिटरचं पाणी स्टोअर केलेलं असतं. तुम्ही ज्या एरियामध्ये राहता त्या एरियामध्ये तुम्ही कदाचित हे असे मोठे मोठे वॉटर टँक्स पाहिलेले असतील. नाव टेल मी चिल्ड्रन, व्हॉट डिफिकल्टीज विल बी फेस्ड इफ देअर विल बी नो वॉटर टँक्स? येस, we will not get drinking water. There will be scarcity of water. Scarcity म्हणजे तुटवडा. जर हे असे वॉटर टँक्स आपल्या एरियामध्ये जर नसतील तर काय होईल? आपल्याला पिण्याचं पाणी जे असतं ते मिळणारच नाही. पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवेल. Now children, this is the picture of primary health center. What is the use of primary health center? प्रायमरी हेल्थ सेंटरचा काय यूज आहे मुलांनो? अगदी बरोबर, आपण जेव्हा आजारी पडतो, वेन वी आर सिक वी गो टू प्रायमरी हेल्थ सेंटर. आता इथे या पिक्चरमध्ये पाहताय तुम्ही, इथे हे लोक आहेत की ज्यांना बरं वाटत नाही आहे आणि ते ट्रीटमेंट घेण्यासाठी या प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये जात आहेत. आणि इथे या प्रायमरी सेंटरमध्ये डॉक्टर्स असतात की जे आपल्याला ट्रीट करतात, आपल्याला मेडिसिन्स देतात आणि मग आपल्याला छान वाटतं. नाव चिल्ड्रन, this picture is of police chowki. You can say police station. Now, how police help us children? Yes, they maintain law and order. They protect us and they also solve crimes. Now children, what will happen if there will be no police stations? Yes, the crimes will increase. No one will follow rules. And no one will be there to protect us. And no one will maintain law and order. आणि म्हणूनच मुलांनो, पोलीस हे खूप इम्पॉर्टंट आहेत. ते आहेत म्हणून आपल्या इथे सगळं काही स्मूथली छान चालतं. आपली कम्युनिटी लाईफ स्मूथली चालते. नाव चिल्ड्रन, दिस पिक्चर इज ऑफ बस. इट मीन्स ट्रान्सपोर्ट. नाव, what is the use of transport in our day-to-day life, children? Is it necessary? Is it important? Yes. Transport is also important in our day-to-day life. Due to transport, we can travel from one place to another easily. If there will be no transport, what will happen? मुलांनो, जर पब्लिक ट्रान्सपोर्ट नसता तर काय झालं असतं? आपल्याला एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर ट्रॅव्हल करायचं असतं. जॉब निमित्ताने किंवा इतर कोणते कारणास्तव स्कूलमध्ये जायचं असतं, हॉस्पिटल्समध्ये जायचं असतं, कॉलेजेसमध्ये जायचं असतं. म्हणजेच काय, तर आपल्याला ट्रॅव्हल करायचं असतं, प्रवास करायचा असतो. आणि जर पब्लिक ट्रान्सपोर्टच नसता तर आपण प्रवास कसा केला असता? आपल्याला खूप डिफिकल्टीजला सामोरे जावं लागलं असतं. म्हणून पब्लिक ट्रान्सपोर्ट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. नाव चिल्ड्रन, दिस पिक्चर इज ऑफ theater. How theaters are useful for us? In theater we perform art like singing, dancing, drama, etc. Theater is the place where we explore our talent, children. Theater is the place where we explore our talent. आपण आपलं टॅलेंट इतरांसमोर मांडू शकतो. इतरांना आपण आपल्यामध्ये काय टॅलेंट आहे ते आपण इतरांना दाखवू शकतो. अशी ही एक जागा आहे. We can present our talent in front of others. And if there will be no theaters, what will happen, children? Yes, there will be no proper place where we perform our talent. जर असे थिएटर्स नसते तर आपण आपलं टॅलेंट परफॉर्म करण्यासाठी योग्य अशी व्यवस्थित जागाच मिळाली नसती आपल्याला. Now children, this is the picture of public toilet. Public toilets are also important for our health and hygiene.
मुलांनो, जेव्हा आपण घरात असतो तेव्हा आपल्या इथे घरामध्ये टॉयलेट्स असतात. पण ज्यावेळी आपण प्रवास करतो आणि तेव्हा आपल्याला टॉयलेटला जावं लागतं, मग अशा वेळी आपण कुठे जाणार? तर हे जे पब्लिक टॉयलेट्स असतात त्याचा वापर आपण करायचा असतो. सो चिल्ड्रन, these public toilets are also important. Now children, this picture is of swimming pool. Like all other facilities, we also use swimming pools. Swimming is a good exercise, children. जेव्हा तुम्हाला स्विमिंग शिकायचं असतं त्यावेळेस तुम्ही स्विमिंग पूलवर जाता स्विमिंग शिकण्यासाठी. सो स्विमिंग पूल्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट. सो चिल्ड्रन, वॉटर टँक, प्रायमरी हेल्थ सेंटर, पुलिस चौकी, पब्लिक ट्रान्सपोर्ट, थिएटर्स, टॉयलेट्स, swimming pools, these are the public facilities and amenities. Facilities means सोयी आणि amenities म्हणजे काय? तर सुविधा. तर या सगळ्या पब्लिकसाठीच्या सोयी आणि सुविधा आहेत. Children, we have learned uses of public facilities and amenities. We have also learned what difficulties will we face in the absence of these facilities. Children, public facilities are those services which are available to all of us. Public facilities are available inside and outside our home, like electricity, drinking water, health center or healthcare, public transport, school, colleges, hospitals, police stations, parks, etc. are available to us. इन अ होम वी लिव्ह विथ आर फॅमिली. मुलांनो, घरामध्ये आपण जेव्हा राहतो त्यावेळेस आपण आपल्या फॅमिलीबरोबर आपल्या कुटुंबासोबत राहतो. आर लाईफ आउटसाईड द होम इज आर पब्लिक लाईफ. आणि घराच्या बाहेर आपली जी लाईफ असते ती असते पब्लिक लाईफ. सेव्हरल सर्व्हिसेस आर रिक्वायर्ड फॉर पब्लिक लाईफ टू गो ऑन स्मूथली. आणि ही पब्लिक लाईफ व्यवस्थित चालण्यासाठी, स्मूथली चालण्यासाठी वेगवेगळ्या सुविधांची गरज पडते. जसं की मुलांनो, आपण आत्ताच पाहिलं की ट्रान्सपोर्ट आपल्याला नेसेसरी आहे. जर आपल्याला ट्रॅव्हल करायचं असेल तर पोलीससुद्धा नेसेसरी आहेत. नाहीतर पोलीस जर नसतील तर क्राईम्स खूप मोठ्या प्रमाणात वाढतील, हो की नाही? तसंच अजूनसुद्धा इतर बऱ्याच फॅसिलिटीज आहेत. हेल्थकेअर सेंटर आहे, वॉटर टँक आहे, इलेक्ट्रिसिटी आहे. या फॅसिलिटीज आपल्याला गव्हर्मेंट देतं आणि या फॅसिलिटीज आपल्याला मिळतात म्हणून आपली पब्लिक लाईफ ही व्यवस्थित स्मूथली चालते. पब्लिक फॅसिलिटीज आर दोज सर्व्हिसेस विच आर अवेलेबल टू ऑल ऑफ अस. आणि पब्लिक फॅसिलिटीज ह्या अशा फॅसिलिटीज आहेत किंवा अशी एक सर्व्हिस आहे की जी आपल्या सगळ्यांना आहे. कोणा एकासाठी पब्लिक फॅसिलिटी नसते, ती सगळ्यांना असते. वी यूज सेव्हरल सच सर्व्हिसेस लाईक ट्रान्सपोर्ट, स्कूल्स अँड हॉस्पिटल्स. आणि याच सगळ्या सर्व्हिसेस आपण वापरत असतो. जसं की ट्रान्सपोर्ट, स्कूल्स आणि हॉस्पिटल्स. आपल्या ह्या ज्या सुविधा आहेत, या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या आपल्या सगळ्यांसाठी आहेत, कोणा एकासाठी नाही. त्यामुळेच तर यांना पब्लिक फॅसिलिटीज असं म्हणतात. पब्लिक सर्व्हिसेस आर इक्वली अवेलेबल टू ऑल अँड आर मीट फॉर एव्हरीबडी. वी मस्ट यूज देम रिस्पॉन्सिबली. जसं की इलेक्ट्रिसिटी वेस्ट नाही केली पाहिजे. गरज नसताना उगाचच लाईट्स चालू ठेवणे किंवा फॅन्स चालू ठेवणे, दॅट इज नॉट गुड थिंग. ओके. तसंच वॉटर टॅपसुद्धा जेव्हा आपल्याला गरज नसेल तेव्हा आपण ते क्लोज करायला हवेत. किंवा आपल्या आजूबाजूला जर कोणता वॉटरचं टॅप असेल, तो ओपनच असेल तर तोसुद्धा आपण क्लोज करायला हवा. कुठे वॉटर लिकिंग असेल तर त्याची कंप्लेंट आपण द्यायला हवी, हो की नाही? त्याच्यामुळे काय होणार? वॉटर सेव्ह होणार आहे. त्याचबरोबर मुलांना, आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करतो. पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करतानासुद्धा आपण जबाबदारीने वागायला हवं. पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करताना बऱ्याचदा असं दिसलं जातं की सीट कवर्स फाडलेले आहेत किंवा अजून काही थिंग्स आहेत की त्याचं नुकसान केलेलं आहे. दॅट इज ऑल्सो नॉट गुड थिंग. सो आपण या सगळ्या ज्या फॅसिलिटीज यूज करतो त्या अगदी रिस्पॉन्सिबली आपण त्या यूज करायला हव्यात. नाव लेट अस मूव्ह ऑन टू नेक्स्ट टॉपिक, लोकल गव्हर्नमेंट अँड लोकल सर्व्हिसेस. वी लिव्ह इन सिटीज ऑर विलेजेस. आपण सिटीजमध्ये किंवा विलेजेसमध्ये राहतो. द पॉप्युलेशन ऑफ सिटीज इज लार्ज वेअर ॲज इन विलेजेस इट इज क्वाईट स्मॉल. पॉप्युलेशन म्हणजे काय मुलांनो? तर लोकसंख्या.
तिथे किती लोक राहतात त्याला म्हणतात पॉप्युलेशन. स्टुडंट्स, डू यू नो इन सिटीज वी कॅन सी ह्यूज बिल्डिंग्स, बिग चॉल्स वेअर पीपल लिव्ड इन लार्ज नंबर. सिटीजमध्ये आपल्याला खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स बघायला मिळतात, खूप मोठे मोठे चॉल्स असतात, चाळी असतात. सो द पॉप्युलेशन ऑफ सिटीज आर व्हेरी ह्यूज आणि त्यामुळेच सिटीजचं पॉप्युलेशन खूप ह्यूज असतं, खूप जास्त असतं. वेअरॅज द पॉप्युलेशन इन विलेजेस आर व्हेरी लेस. द रिझन बिहाइंड इज पीपल मायग्रेट फ्रॉम विलेज टू सिटीज फॉर बेटर एज्युकेशन अँड बेटर अपॉर्च्युनिटीज. मायग्रेट म्हणजे स्थलांतर करणे, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणे. मुलांनो, लेसन नंबर 7 आर विलेज आर सिटी यामध्ये आपण पाहिलं होतं की विलेजेसमध्ये स्मॉल हाऊसेस असतात, तर सिटीजमध्ये टॉल बिल्डिंग्स असतात. बिकॉज द पॉप्युलेशन ऑफ सिटीज इज लार्ज वेअरॅज इन विलेजेस इट इज क्वाईट स्मॉल. मुलांनो, सिटीजमध्ये खूप साऱ्या फॅक्टरीज असतात, त्याचबरोबर मोठे मोठे मॉल्स असतात, मार्केट्स असतात, मोठे हॉस्पिटल्स असतात आणि त्यामुळे जॉब अपॉर्च्युनिटीज सिटीजमध्ये खूप जास्त असतात. एम्प्लॉयमेंट म्हणजे तिथे जास्त जॉबची अपॉर्च्युनिटी असते. मुलांनो, तुम्हीसुद्धा पाहिलं असेल बऱ्याच ठिकाणी जॉबसाठी किंवा एज्युकेशनसाठी बरेच लोक विलेजेसमधून सिटीजमध्ये येत असतात. So, in cities there are factories, markets and greater chances for employment. जॉबसाठीचे खूप चान्सेस हे सिटीजमध्ये असतात, कारण की तिथे खूप मोठे मोठे मार्केट्स, मोठ्या फॅक्टरीज आणि मोठे मोठे मॉल्स असतात, त्यामुळे तिथे जास्त जॉब्स असतात. त्यामुळे विलेजमधले जे लोक आहेत ते सिटीजमध्ये एम्प्लॉयमेंटसाठी किंवा जॉबसाठी येत असतात. सिटीज हॅव पब्लिक सर्व्हिसेस ऑन अ लार्ज स्केल. सिटीजमध्ये खूप जास्त पॉप्युलेशन असतं आणि त्यामुळे सिटीजमध्ये पब्लिक सर्व्हिसेससुद्धा जास्त मोठ्या प्रमाणात असतात. द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अ प्लेस, बी इट अ सिटी ऑर अ विलेज, इट रन बाय द गव्हर्मेंट इन दॅट प्लेस. इट इज नोन ॲज लोकल गव्हर्मेंट. ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे कारभार किंवा व्यवस्थापन. तर विलेज असो किंवा सिटी असो, तिथली जी लोकल प्लेस आहे त्या प्लेसवरचं गव्हर्मेंट हे ते कारभार सगळा त्या प्लेसचा बघत असतं आणि त्यालाच लोकल गव्हर्मेंट असं म्हणतात. अ ग्रामपंचायत रन्स द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अ विलेज. विलेजचा जो कारभार आहे तो कोण पाहतं? ग्रामपंचायत पाहते. विलेजचा कारभार म्हणजे काय मुलांनो? विलेजमध्ये काय काय फॅसिलिटीज पाहिजे असतात? फॉर एक्झाम्पल रोड्स, लाईट्स, अजून वॉटर आणि अजून अनेक समस्या असतात. त्या सगळ्या समस्यांचा तोडगा म्हणजे त्याच्यावर उपाययोजना काढण्यासाठी ग्रामपंचायत असते. तर विलेजचा कारभार कोण पाहतं? ग्रामपंचायत पाहते. मुलांनो, हे ग्रामपंचायत ऑफिस आहे आणि हे त्या ग्रामपंचायतचे काही सदस्य आहेत. जर काही प्रॉब्लेम असेल विलेजमध्ये तर इथे या ग्रामपंचायत ऑफिसमध्ये त्याच्याबद्दल चर्चा होते आणि त्या समस्येवर उपाययोजना शोधल्या जातात. तसेच विलेजमध्ये ग्रामसभा होतात, म्हणजे सगळे विलेजर्स जे 18 इयर्स अबाव आहेत, ज्यांना वोटिंग करण्याचा अधिकार आहे, ते सगळे अडल्ट्स लोक इथे जमतात आणि त्या विलेजमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर त्या प्रॉब्लेम्सवर चर्चा करतात, डिस्कशन करतात आणि त्यावर काही उपाययोजना शोधल्या जातात. सो इन दिस वे अ ग्रामपंचायत रन्स द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अ विलेज. अ म्युनिसिपालिटी रन्स द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अ टाउन. एखाद्या टाउनचं ॲडमिनिस्ट्रेशन कोण पाहतं? म्युनिसिपालिटी पाहते. विलेजचं ॲडमिनिस्ट्रेशन ग्रामपंचायत पाहते. तर बिग सिटीज ज्या असतात जसं दिल्ली, मुंबई यासारख्या सिटीजचं ॲडमिनिस्ट्रेशन कोण पाहतं? तर ते पाहतात म्युनिसिपल कॉर्पोरेशन. तर मुलांनो, लक्षात ठेवायचं आहे, विलेजचं ॲडमिनिस्ट्रेशन कोणाकडे असतं? ग्रामपंचायत. तर टाउनचं ॲडमिनिस्ट्रेशन म्युनिसिपालिटी आणि बिग सिटीजचं ॲडमिनिस्ट्रेशन कोण पाहतं? तर म्युनिसिपल कॉर्पोरेशन. सो विच ऑफ दिस गव्हर्निंग बॉडीज ऑपरेट्स इन युअर सिटी, टाउन ऑर विलेज? तर तुमच्या इथे यापैकी कोणती बॉडी काम करते? ग्रामपंचायत काम करते, म्युनिसिपालिटी काम करते की म्युनिसिपल कॉर्पोरेशन काम करतं? ते तुम्ही सांगायचं आहे. नाव डू यू नो इच विलेज हॅज अ ग्रामपंचायत. प्रत्येक विलेजमध्ये ग्रामपंचायत असते. महाराष्ट्र स्टेट वॉज फॉर्म्ड ऑन 1 मे
1960. महाराष्ट्र स्टेट ही कधी फॉर्म झाली तर 1 मे 1960. आणि त्यामुळेच आपण मुलांनो 1 मे 1 मेला आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो, हो की नाही. सगळ्यांना माहीत आहे ना आपण महाराष्ट्र दिन कधी साजरा करतो तर 1 मेला. का बरं 1 मेला साजरा करतो? कारण की त्या दिवशी महाराष्ट्र स्टेट फॉर्म झाली होती 1 मे 1960ला. सो ॲट दॅट टाईम महाराष्ट्र हॅड 21,636 ग्रामपंचायत. आणि 1 मे 1960ला किती ग्रामपंचायत होत्या महाराष्ट्रामध्ये तर 21,636. दॅट फिगर रोज टू 27,993 इन 2010. 2010मध्ये किती ग्रामपंचायत नवीन तयार झाल्या? सो 27,997. 21,636 ग्रामपंचायत होत्या 1960ला. आणि 2010मध्ये त्या किती झाल्या? 27,993. टू फॉर्म अ ग्रामपंचायत द पॉप्युलेशन ऑफ अ विलेज मस्ट बी ॲटलिस्ट 500. आणि कोणत्याही विलेजमध्ये मुलांनो ग्रामपंचायत जर फॉर्म करायची असेल तर त्या विलेजचं पॉप्युलेशन म्हणजेच लोकसंख्या, तिथले लोक, त्यांची संख्या किती असायला हवी? पॉप्युलेशन किती असायला हवं? ॲटलिस्ट 500. 500 तिथे जर लोक असतील तरच त्या विलेजमध्ये ग्रामपंचायत फॉर्म केली जाते. इफ द पॉप्युलेशन इज लेस दॅन दॅट, आणि जर पॉप्युलेशन 500पेक्षा कमी असेल तर मग काय? तर 2 to 3 such villages made together form a group ग्रामपंचायत. 500पेक्षा जर पॉप्युलेशन कमी असेल तर 2 to 3 विलेजेस एकत्र येतात आणि ग्रुप ग्रामपंचायत फॉर्म करतात. म्हणजेच मुलांनो ते 3 विलेजेस और 2 विलेजेस जे एकत्र आलेले आहेत ते 2 or 3 विलेजेसचे जे प्रॉब्लेम्स आहेत, ज्या समस्या आहेत, ते सगळे एक ग्रुप ग्रामपंचायत सॉल्व्ह करत असते. नाव चिल्ड्रन ट्राय दिस. मेक अ लिस्ट ऑफ द सर्व्हिसेस ऑफर्ड बाय युअर लोकल गव्हर्नमेंट. तुमच्या लोकल गव्हर्नमेंटकडून तुम्हाला ज्या सर्व्हिसेस मिळतात त्याची लिस्ट तुम्हाला करायची आहे. आता इथे काही पिक्चर्स दिलेले आहेत. अ गर्ल विजिटिंग अ बँक विथ हर फादर. सो चिल्ड्रन दिस इज अ बँक. सो चिल्ड्रन यू मस्ट हॅव सीन अ बँक इन युअर सिटी ऑर विलेज. तुम्ही तुमच्या पेरेंट्सबरोबर नक्कीच एखाद्या बँकमध्ये गेला असाल. जिथे तुम्ही राहता, सिटीमध्ये राहत असाल तर सिटीमधल्या बँकमध्ये गेला असाल, आणि विलेजमध्ये राहत असाल तर विलेजमधल्या बँकमध्ये गेलेला असाल. पीपल पुट देअर मनी इन टू बँक. अ मनी इज केप्ट सेफ देअर. बँकेमध्ये आपण पैसे ठेवतो आणि ते आपले पैसे तिथे सेफ राहतात. इन अ बँक देअर आर डिफरंट काउंटर्स, डिफरंट कॅश काउंटर्स, different information counters, passbook printing counters, loan departments counters. So there are different counters in the bank. People can save their money in the bank. लोक त्यांचे पैसे बँकमध्ये सेव्ह करू शकतात. छान तिथे सेफ राहतात बँकेमध्ये पैसे आपले. सो दे कॅन विड्रॉ दॅट मनी फ्रॉम द बँक वेन दे नीड इट. आणि बँकेमध्ये जसे ते पैसे ठेवतात, पण जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा ते बँकेमधून काढूसुद्धा शकतात. बँक्स ऑल्सो ऑफर लोन्स टू पीपल इन नीड. बँक ज्या लोकांना पैशांची गरज असते त्या लोकांना लोनसुद्धा देतात. इफ वी रिक्वायर सम अमाऊंट ऑफ मनी देन वी कॅन गो टू द बँक अँड वी कॅन विड्रॉ आवर मनी. नाव चिल्ड्रन दिस गर्ल इज रीडिंग ॲन इनलँड लेटर and this is a picture of a cooperative spinning mill. Children, the clothes we wear is produced through 2 processes. First process is spinning process where raw cotton is turned into a thread, and the second is weaving process where the thread is woven into fabric. मुलांनो, आपण जे कपडे घालतो ते कपडे 2 प्रोसेसमधून जात असतात. म्हणजे त्याच्यावर 2 टाइम्स प्रोसेस होत असते. फर्स्ट टाईम काय असतं? कॉटनपासून थ्रेड बनवणे, त्याला म्हणणार मग स्पिनिंग. सो कॉटनपासून थ्रेड बनवण्यासाठी जी प्रोसेस लागते ती प्रोसेस असते स्पिनिंग प्रोसेस. आणि त्या थ्रेडपासून अशा प्रकारचं फॅब्रिक बनवलं जातं. आणि मुलांनो, या थ्रेड्सपासून हे फॅब्रिक बनवलं जातं, तर या प्रोसेसला काय म्हणतात? विविंग प्रोसेस. सो चिल्ड्रन, दिस पिक्चर इज ऑफ कोऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल. Now children, this is the picture of dairy.
हे डेअरीचं पिक्चर आहे आणि या पिक्चरमध्ये काय दिसतंय तुम्हाला? हे इथे मोठं टँकर आहे आणि इथे काही लोक आहेत की जे त्यांच्या केटल्समधून मोठे मोठे इथे कॅन आहेत त्यांच्याकडे, त्या कॅनमधून ते मिल्क घेऊन येत आहेत आणि ते मिल्क या डेअरीमध्ये देतात. आता हे जे लोक आहेत हे मे बी फार्मर्स असतील आणि ते काय करतात, डोमेस्टिक ॲनिमल्स कीप करतात आणि त्यांच्यापासून त्यांना मिल्क मिळतं. मग ते मिल्क ते घेऊन येतात इथे या डेअरीमध्ये सप्लाय करतात त्या मिल्कचा. सो या काही सर्व्हिसेस आहेत की ज्या विलेजेसमध्ये अवेलेबल होतात. तसंच बँक ही सर्व्हिस ही सगळीकडेच अवेलेबल असते. आपल्याला विलेजेसमध्ये सुद्धा बँक दिसतात आणि सिटीजमध्ये सुद्धा बँक्स असतात. नाव कॅन यू टेल द पिक्चर्स अबाउट शो द सर्व्हिसेस अवेलेबल इन अ विलेज. विलेजमधल्या काही सर्व्हिसेस होत्या या आपण ज्या पिक्चरमध्ये पाहिल्या त्या. विच अदर सर्व्हिसेस आर अवेलेबल इन युअर प्लेस. तुम्ही जिथे राहता तिथे यापेक्षा अजून कोणत्या सर्व्हिसेस आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. पब्लिक सर्व्हिसेस आर प्रोव्हायडेड टू अस आउट ऑफ द मनी कलेक्टेड फ्रॉम अस ॲज टॅक्सेस. मुलांनो, गव्हर्नमेंट आपल्याला काही पब्लिक सर्व्हिसेस देतं. आपण आत्ता या लेसनमध्ये पाहिलंच की कोणकोणत्या पब्लिक सर्व्हिसेस आहेत की ज्या गव्हर्नमेंट आपल्याला देतात आणि त्या सर्व्हिसेस सगळ्यांसाठी असतात. पण मुलांनो, या पब्लिक सर्व्हिसेससाठी आपण सगळेजण टॅक्स भरत असतो. टॅक्स म्हणजे काय, तर अ सम ऑफ मनी डिमांडेड बाय अ गव्हर्नमेंट फॉर इट्स सपोर्ट ऑर फॉर स्पेसिफिक फॅसिलिटीज ऑर सर्व्हिसेस. काही फॅसिलिटीज किंवा सर्व्हिसेससाठी आपण आपलं जेवढे पैसे कमवतो, आपण तुमचे पेरेंट्स जॉब करत असतील तर त्यांच्याकडे प्रत्येक महिन्याला काहीतरी पगार येतो, हो की नाही, सॅलरी येत असते. त्या सॅलरीमधून टॅक्सच्या रूपाने काही पैसे गव्हर्नमेंटला दिले जातात. त्यालाच टॅक्स असं म्हणतात. मुलांनो, कम्युनिटी लाईफ जगत असताना आपल्याला काही फॅसिलिटीजची गरज असते. त्या फॅसिलिटीज आपल्याला कोण पुरवतं, तर गव्हर्नमेंट पुरवतं. पण त्या फॅसिलिटीज पुरवण्यासाठी सुद्धा पैशांची गरज असते, हो की नाही. नाहीतर मग बसेसची सोय कशी होणार, अजून पोलीस स्टेशनची सोय कशी होणार आणि इतरसुद्धा अनेक आपल्या फॅसिलिटीज आहेत आपल्याला लागतात त्या, तर त्यांची सोय कशी काय होणार, त्यासाठी तर पैसे लागणारच. म्हणूनच गव्हर्नमेंट काय करतं, सगळ्यांकडून टॅक्सच्या रूपाने थोडं थोडं अमाऊंट कलेक्ट करतं आणि मग या सगळ्या आपल्याला फॅसिलिटीज मिळत असतात. त्यामुळे आपण ह्या सगळ्या ज्या पब्लिक फॅसिलिटीज आहेत त्या अगदी केअरफुली वापरल्या पाहिजेत. समटाईम्स पब्लिक सर्व्हिसेस आर ओव्हरबर्डन्ड बट वी कॅन सॉल्व दिस क्रायसिस बाय वर्किंग टुगेदर. कधीकधी मुलांनो, या पब्लिक सर्व्हिसेसवर खूप ताण येतो, पण या क्रायसिसमधून सुद्धा आपण बाहेर निघू शकतो. कसं, तर आपण सगळेजण एकत्र काम करून. The local government provides the services of water supply and public hygiene, but we need many more services. You must have seen a bank in your city or village. People put their money into a bank. The money is kept safe there. People can save this money. They can withdraw that money from the bank when they need it. Banks also offer loans to people in need. मुलांनो, लोकल गव्हर्नमेंट म्हणजे तुम्ही जिथे राहता तिथे जे गव्हर्नमेंट काम करतं ते लोकल गव्हर्नमेंट. तर ते आपल्याला बऱ्याच सर्व्हिसेस ऑफर करतं, जसं की वॉटर सप्लाय आणि पब्लिक हायजीन. पब्लिक हायजीन म्हणजे टॉयलेट्स वगैरे बांधलेले असतात, हो की नाही. पण त्याहीपेक्षा आपल्याला आपल्या ज्या गरजा आहेत, आपल्या ज्या नीड्स आहेत त्या जास्त असतात. यू मे मस्ट हॅव सीन अ बँक इन युअर सिटी ऑर विलेज. तुम्ही तुमच्या सिटी किंवा विलेजमध्ये बँक पाहिलेले असतील. तर त्या बँकमध्ये लोक आपले स्वतःचे पैसे ठेवत असतात. खर्च वगळता जे पैसे शिल्लक राहतात ते पैसे त्या बँकेमध्ये सेफ ठेवले जातात. जेव्हा आपल्याला आपल्या पैशांची गरज असते तेव्हा आपण आपले पैसे त्या बँकेमधून विड्रॉसुद्धा करू शकतो. कधीकधी काय होतं की आपल्याला जास्त पैशांची गरज असते, मग त्यावेळी आपल्याला बँक लोनसुद्धा ऑफर करते. The postal services is useful for keeping in touch with our friends and relatives. Letters can be sent to any part of the world. मुलांनो, पोस्टल सर्व्हिस त्यामुळे काय होतं, आपण लेटर सेंड करू शकतो किंवा रिसीव्ह करू शकतो आपल्या रिलेटिव्हजला और फ्रेंड्सला. आणि हे आपण पूर्ण वर्ल्डमध्ये आपल्या कुठल्याही रिलेटिव्हला आपण आपलं लेटर पाठवू शकतो किंवा रिसीव्ह करू शकतो. The people in a locality sometimes come together and find out what the local needs are.
Based on their findings, they decide to start an industry or service in cooperation with one other. मुलांनो, ज्या ठिकाणी काही लोक राहत असतात तिथल्या गरजा कोणत्या आहेत, तिथल्या लोकांना काय हवं आहे, हे काही लोक एकत्र येऊन डिसाईड करतात, त्याबद्दल चर्चा करत असतात आणि त्यानुसार त्यांना काही कळतं की आपल्या ज्या एरियामध्ये आपण राहतो त्या एरियामध्ये या गरजा आहेत. मग ते काय करतात, एकत्र येतात, चर्चा करतात, डिस्कशन करतात आणि कोऑपरेशन म्हणजे एकमेकांना बरोबर घेऊन एकत्र येऊन एखादी इंडस्ट्री चालू करतात की जेणेकरून तिथल्या लोकांच्या गरजाही भागवल्या जातील, त्यांच्या नीड्ससुद्धा भागवल्या जातील आणि जे लोक या इंडस्ट्रीमध्ये काम करतील त्यांना जॉबसुद्धा मिळतील. दे कॉन्ट्रीब्यूट सम ऑफ देअर ओन मनी टू स्टार्ट दॅट इंडस्ट्री ऑर सर्व्हिस. आणि हे जे लोक एकत्र येऊन इंडस्ट्री चालू करणार असतात ते काय करतात, कॉन्ट्रीब्यूट करतात, काही पैसे स्वतःकडचे काही पैसे कॉन्ट्रीब्यूट करतात आणि मग ती इंडस्ट्री किंवा सर्व्हिस चालू करतात. द प्रॉफिट्स आर डिस्ट्रीब्युटेड अमंग एव्हरीवन. आणि त्या इंडस्ट्रीमधून जो काही प्रॉफिट त्यांना मिळतो तो सगळ्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट केला जातो, म्हणजेच वाटला जातो. इन्स्टिट्यूशन्स फॉर्म्ड बाय पीपल्स कोऑपरेशन आर कॉल्ड कोऑपरेटिव्स. आणि अशा प्रकारच्या इन्स्टिट्यूशन्स म्हणजे संस्था ज्या स्थापन केल्या जातात त्यांना काय म्हणतात, कोऑपरेटिव्स. नाव डू यू नो चिल्ड्रन, ऑलमोस्ट 400 years ago a postal service was run in Golconda as follows. गोलकोंडा कुठे आहे हे आहे हैदराबादमध्ये. तिथे गोलकोंडा नावाचं एक फोर्ट आहे आणि त्यामुळे तिथल्या प्लेसला गोलकोंडा असं नाव आहे. There were small huts at intervals of every 2 or 3 miles. In the first hut, there was a harkara. Harkara means a man who carried the post. The first harkara took the post bag from the first hut and dropped it in the second hut. The second harkara stood ready to take the bag. He took the bag and ran to the third hut and dropped it in. मुलांनो, गोलकोंडामध्ये 400 years ago पोस्टल सर्व्हिस कशी काम करायची ते इथे दिलेलं आहे. तिथे काय असायचं, थोड्या अंतरावर म्हणजे 2 or 3 miles अंतरावर काही झोपड्या बांधलेल्या असायच्या. हट्स म्हणजे काय तर झोपड्या. आणि तिथून मग फर्स्ट हटमधला हरकरा म्हणजे काय तर मॅन हू कॅरीड द पोस्ट, म्हणजेच पोस्टमॅन की जो आपले लेटर्स वगैरे घेऊन जातो त्याला म्हणायचे हरकरा. तर हा हरकरा फर्स्ट हटमधून पोस्ट बॅग्स ज्या आहेत त्या घेऊन जायचा सेकंड हटकडे. आणि सेकंड हटमधला जो हरकरा असायचा तो रेडीच असायचा, हे जे पोस्ट बॅग्स आहेत त्याची वाट बघत असायचा आणि त्या पोस्ट बॅग्स फर्स्ट हरकराकडून तो घ्यायचा आणि लगेचच थर्ड हटकडे तो त्या पोस्ट बॅग्स घेऊन जायचा. सो दिस इज हाव द पोस्ट वॉज कॅरीड टू अदर प्लेसेस. आणि अशा प्रकारे हे पोस्ट एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसकडे जायचे. दिस सिस्टीम वॉज कॉल्ड द डाक सिस्टीम. आणि याच पद्धतीला डाक सिस्टीम असं म्हणतात. नाव व्हॉट्स द सोल्युशन. वॉटर इज वेस्टेड वेन टॅप्स डू नॉट हॅव फॉसेट्स. फॉसेट्स म्हणजे काय तर तोटी, नळाला तोटी असते हो की नाही. मग तोटी म्हणजेच काय तर फॉसेट्स. नळांना तोट्या नसल्याने पाणी वाया जाते. मग काय सोल्युशन आहे. अ चिल्ड्रन्स काउन्सिल्स इन अ स्कूल इन बहिरतवाडी इन अकोला डिस्ट्रिक्ट कॅरीड आउट अ प्रोजेक्ट. मुलांनो, नळांना तोट्या नसल्यामुळे पाणी वेस्ट होतं आहे. या समस्येवर अकोले डिस्ट्रिक्टमधल्या बहिरटवाडीच्या एका शाळेतील संसदेने, आता इथे चिल्ड्रन्स काउन्सिल म्हणजेच काय तर बालसंसद, तर त्यांनी एक उपक्रम हाती घेतला, एक प्रोजेक्ट करायचं ठरवलं. दे स्टार्टेड अ डिस्कशन ऑन द इश्यू ऑफ हाऊ टू सेव्ह वॉटर. आणि त्यांनी मग याच्यावर चर्चा करायला चालू केली की आपण वॉटर कसं सेव्ह करू शकतो. सम चिल्ड्रन पॉइंटेड आउट दॅट वॉटर इन द विलेज वॉज वेस्टेड बिकॉज द टॅप्स डिड नॉट हॅव फॉसेट्स. आणि मग त्या मुलांना असं लक्षात आलं की गावामध्ये जे नळ आहेत त्यांना फॉसेट्सच नाही आहेत, म्हणजे त्यांना तोट्याच नाही आहेत, म्हणून वॉटर वेस्ट होत आहे. द चिल्ड्रन फाउंड आउट हुज रिस्पॉन्सिबिलिटी इट वॉज टू पुट फॉसेट्स ऑन द टॅप्स. आणि मग
त्या मुलांनी हे शोधून काढलं की ही कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की विलेजमध्ये जे टॅप्स आहेत त्यांना फॉसेट्स नाही आहेत, मग ते बसवणं, हे सगळं काम कोण करणार, हे काम करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे. देन द चिल्ड्रन फाउंड आउट हुज रिस्पॉन्सिबिलिटी इट वॉज टू पुट फॉसेट्स ऑन द टॅप्स. आणि मग त्या मुलांनी शोधून काढलं की ही रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे. देन इट वॉज डिसायडेड टू अर्ज द ग्रामपंचायत टू फिक्स फॉसेट्स ऑन दॅट टॅप्स. आणि मग त्या मुलांनी असं डिसाईड केलं की आपण ग्रामपंचायतकडे अर्ज करू, म्हणजे त्यांना आपण सांगूयात की टॅप्सला फॉसेट्स बसवून द्या म्हणून. दे रोट अ लेटर टू द ग्रामपंचायत कन्सर्निंग दिस इश्यू. आणि मग या इश्यूवर कन्सर्न म्हणून त्यांनी एक लेटर राईट केलं ग्रामपंचायतकडे. अ फ्यू डेज लेटर दे अल्सो सेंड अ रिमाइंडर. आणि काही दिवसांनंतरनं त्यांनी परत त्यांना ग्रामपंचायतला आठवण करून देण्यासाठी परत एकदा एक लेटर लिहिलं. अ फ्यू डेज आफ्टर दॅट फॉसेट्स वर फिक्स्ड ऑन टॅप्स. आणि काहीच दिवसांनंतरनं सगळ्या टॅप्सवर फॉसेट्स बसवण्यात आले. दिस इज हाव द चिल्ड्रन सॉल्व द प्रॉब्लेम. आणि अशा प्रकारे या छोट्या छोट्या मुलांनी त्यांच्या गावामधला हा प्रॉब्लेम सॉल्व केला. हाऊ विल यू सॉल्व वॉटर रिलेटेड प्रॉब्लेम्स. आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स, वॉटर रिलेटेड प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. आणि ते कसे करू शकता ते तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. नाव व्हॉट वी हॅव लर्न फ्रॉम दिस लेसन चिल्ड्रन. पब्लिक फॅसिलिटीज आर सर्व्हिसेस दॅट आर अवेलेबल फॉर एव्हरीबडी. The Gram Panchayat runs the administration of the village. The municipality runs the administration of the town. There are municipal corporations for big cities. Public services should be used carefully. Money is kept safe in the bank. We can send letters anywhere in the world. Institutions formed by the cooperation of the people are called cooperatives. Now let us solve exercise, children. Answer the following questions in one sentence. What are public services? Answer: public services are those facilities that are available for everybody. What public services do we use in public life? In our public life, we use several public facilities like transport, school, and hospital. Question 3. Which services does a local government provide? The local government provides the services of water supply and public hygiene. How do you differentiate a city from a village? The population of cities is large and the chances for employment are also greater as compared to village. For what purpose is the money collected from us as taxes used? The money collected from us as taxes are used to provide public services to the people. Why should we use public services carefully? Answer: we should use public services carefully because public services are provided to us out of the money collected from us as taxes. What action do people take on the basis of their findings? Based on their findings, people decide to start an industry or service in cooperation with one another. How do people start a cooperative industry or service? People contribute some of their own money to start a cooperative industry or service. Now fill in the blanks. First, dash give loans to people. Yes, banks give loan to people. The dash is used to keep in touch with friends and relatives. Yes, postal service. The postal services is used to keep in touch with friends and relatives. 3. Institutions formed by the cooperation of the people are called cooperatives. Institutions formed by the cooperation of the people are called cooperatives. Public services are meant for everybody.
We must use public services responsibly. Dash have public services on a large scale. Yes, cities have public services on a large scale. Now complete the words. It runs the administration of the village. Yes, children, who runs the administration of village? Yes, Gram Panchayat. Yes, the Gram Panchayat runs the administration of the village. It runs the administration of the town. Who runs the administration of the town? Yes, municipality. 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 It is present in big cities. Yes. Municipal corporation. Municipal corporation is present in big cities. Now that's all for today, children. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.